फ्रेंड्स, आता आपण टेस्ट 2 तुमच्या सेमिस्टर 2 मधील आपण कंप्लीट करूया. राईट द फॉलोइंग नंबर्स. आता इथे किती टेन्स आहेत? 1 2 3. म्हणून आपण टेन्स प्लेस वरती 3 लिहूया आणि युनिट्स किती आहेत? 1 2. म्हणून युनिट प्लेस वरती 2 लिहूया. म्हणजे हा नंबर आहे 32. 9 टेन्स 0 युनिट्स. सिंपल. टेन्स प्लेस वरती 9 9 टेन्स आणि 0 युनिट्स म्हणून युनिट प्लेस वरती 0. म्हणजे हा नंबर झाला 90. तसंच इथे 1 टेन्स आहे. हा टेन्स आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 1 टेन्स आहे म्हणून टेन्स प्लेस वरती 1 लिहूया आणि युनिट प्लेस वरती 1 2 3 4 5 6 7 8 8 युनिट्स आहेत म्हणून 8 लिहूया. म्हणजे हा नंबर झाला 18. 5 टेन्स 7 युनिट्स म्हणजे 5 टेन्स आहेत. म्हणजे टेन्स प्लेसवर 5 युनिट प्लेसवर 7. 57 हा नंबर आहे. तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द नंबर्स फ्रॉम 44 to 49 इन रिव्हर्स ऑर्डर. 44 to 49 परंतु रिव्हर्स ऑर्डर म्हणजे उलट्या क्रमाने लिहायचे आपल्याला. 49 च्या बिफोर असतं 48, 48 बिफोर 47, 47 बिफोर 46, 46 बिफोर 45, 45 बिफोर 44. त्याच्यानंतर राईट द नंबर्स फ्रॉम 92 to 97 इन सिरियल ऑर्डर. सिंपल. 92 to 97 पर्यंत सिरियली लिहायचे. 92, 93, 94, 95, 96, 97. Next question, question number 3. Write the numbers that come just before and just after the given number. Given number आहे 69. त्याच्या बिफोर अँड आफ्टर आपण काय लिहायचं आहे? तर 69 बिफोर इज 68 and 69 after 70. Question number 4. Tick the vegetables which are in the basket. In the basket म्हणजे बास्केट मध्ये असणाऱ्या व्हेजिटेबलना टिक करायचंय अँड क्रॉस दोज विच आर आउट ऑफ द बास्केट. म्हणजे क्रॉस करायचंय कुणाला? आउट ऑफ द बास्केट असणाऱ्या. मग आता इन द बास्केट असणाऱ्या टिक करायच्या. मग ह्या व्हेजिटेबल्स बास्केटमध्ये आहेत म्हणून यांना टिक करूया आणि ह्या व्हेजिटेबल्स आउट ऑफ द बास्केट आहेत म्हणून यांना क्रॉस करूया. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द गिवन नंबर ॲज टेन्स अँड युनिट्स. 79 इक्वल टू 79 मध्ये 7 टेन्स आहेत अँड 9 युनिट्स आहेत. कारण 7 टेन्स प्लेसला आहे, 9 युनिट प्लेसला आहे. ओपन युअर नेक्स्ट पेज. कलर द बिलो द ब्रॉडर मग. इथे मग आहेत, इथे एक आणि इथे एक आहे. तर त्याच्यामधला ब्रॉडर. ब्रॉडर म्हणजे मोठा, रुंद. रुंद मगाला आपल्याला कलर करायचा. आता इथे एक आहे आणि इथे एक आहे. हा मोठा आहे, ब्रॉडर आहे म्हणजे रुंदीला ह्याची रुंदी ही जास्त आहे म्हणून हा बॉक्स आपण कलर करूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ ॲडिशनल मॅच स्टिक्स टू मेक द गिवन नंबर. आता गिवन नंबर आहे 88. मग आपल्याला त्याला मॅच करण्यासाठी ॲडिशनल स्टिक्स आपण इथे ड्रॉ करायचे. आता इथे आपल्याकडे गिवन नंबरमध्ये 8 टेन्स आहेत. मग इथे टेन्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 टेन्स आहेत. करेक्ट आहेत. युनिट्स किती आहेत? 8 आहेत. तर आपल्या इथे युनिट्स किती आहेत? 1 2. मग आता बाकीचे युनिट्स काढले पाहिजेत. 1 2 झाले. त्याच्यानंतर 3 4 5 6 7 आणि हे झाले 8 म्हणजे हे 8 युनिट्स झाले. म्हणजे हे आपलं आन्सर झालं. 8 टेन्स अँड 8 युनिट्स. युअर नेक्स्ट क्वेश्चन इज 8 + 6 = सिंपल आहे. 8 आहे. 8च्या पुढे आपल्याला 6 काउंट करावे लागतील. हे 6 झाले. मग 8च्या पुढे काउंट करा
9, 10, 11, 12, 13, 14. आंसर आले 14. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द पॅटर्न अँड ड्रॉ अप्रोप्रिएट पिक्चर्स इन द एम्प्टी बॉक्सेस. पॅटर्न पाहायचा आहे कसा आहे आणि इथलं कंप्लीट करायचं आहे. तर पहिल्यांदा फ्लॉवर आहे, नंतर लीफ आहे, फ्लॉवर आहे, लीफ आहे, म्हणजे अल्टरनेट एक आड एक, फ्लॉवर लीफ. तसं इथे येईल फ्लॉवर लीफ फ्लॉवर आणि इथे येईल लीफ. फ्लॉवर लीफ फ्लॉवर लीफ फ्लॉवर लीफ फ्लॉवर लीफ. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द पॅटर्न अँड राईट द अप्रोप्रिएट नंबर्स इन द एम्प्टी बॉक्सेस. एम्प्टी बॉक्सेस मध्ये आपल्याला नंबर्स लिहायचे आहेत पॅटर्न ऑब्झर्व करून. मग इथं पॅटर्न कसा आहे, 5, 3, 2, परत 5 आलं, म्हणजे पॅटर्न इथंपर्यंत आहे. मग इथंपर्यंत आहे, परंतु कसं आहे रिव्हर्स ऑर्डरमध्ये. 5 नंतर 3 येतोय, 3 नंतर 2 येतोय, पुन्हा इथं 5 येतोय, 3 येतोय, 2 येतोय, म्हणजे इथं एक पॅटर्न आहे. परत 5 येतोय, 3 येतोय, 2 येतोय, म्हणजे असं येते. परत इथं 5 येईल, मग इथं 3 येईल, मग 2 येईल, बरोबर. आणि पुन्हा एकदा इथं 5 येईल. 5, 3, 2, 5, 3, 2, 5, 3, 2, 5, 3, 2, 5 असं. राईट 2 नंबर्स युजिंग द डिजिट्स 6 and 9. आता डिजिट्स आपल्याला दिलेत 9 and 6. मग याचा वापर करून 2 नंबर्स लिहायचे. मग आपण पहिल्यांदा 6 लिहिलं, नंतर 9 लिहिलं तर 69, आणि पहिल्यांदा 9 लिहिलं नंतर 6 लिहिलं तर 96 असा नंबर तयार होतो. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.